नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठीमध्ये एक म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं ठेवायचं वाकून, किंवा आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट। ही म्हण राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पुणे आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना परफेक्ट बसते। त्याचं कारणही तसंच आहे। अजित पवार हे 30 जानेवारी रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले डीपीसीच्या मीटिंगसाठी, म्हणजे जिल्हा नियोजनाची बैठक घेण्यासाठी अजित पवार सकाळी 7 वाजताच बीडमध्ये दाखल झाले। पण आल्या आल्या त्यांनी काय केलं तर सगळ्या कार्यकर्त्याची बिनपाण्याने हजामत केल्यासारखं भाषण ठोकलं। इथून पुढे मला कुठलाही गैरप्रकार चालणार नाही, कुठल्याही उद्योगाकडून, कुठल्याही व्यापाऱ्याकडून, कुठल्याही इंडस्ट्रीकडून खंडणी मागितलेली चालणार नाही। कुणीही कमरेला पिस्तूल लावून फिरलेलं, कुणी हवेत फायर केलेलं, रील्स टाकलेल्या मला चालणार नाही। अशा लोकांवर मकोका लावला जाईल, राजकीय गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही। हे ऐकल्यानंतर आमच्यासारख्या पत्रकारांना देखील अंगावर काटा आला। म्हटलं, अजित दादा एवढे स्ट्रिक्ट? आणि खरोखरच अजित पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार जर का बीड जिल्हा स्वतःसारखा सरळ करायचं म्हणलं तर होईलही। पण हे अजितदादा बीड जिल्ह्यात आल्यानंतर ज्या त्वेषानं, ज्या जोशानं बोलत होते ना, त्यावरून असं वाटलं की बीड म्हणजे खरोखरच बिहार झाले की काय, का मिर्झापूर झाले। बीडमध्ये जसं काही गुंडांच्या टोळ्याच पोचल्या गेलेल्या आहेत, गुंडपुंडांचंच राज्य आहे, इथं सर्वसामान्य माणसाची जगणं मुश्किल झालेलं आहे, सर्वसामान्य माणूस रस्त्याने फिरू शकत नाही, असा बीड जिल्हा आहे। असं तर अजित पवारांना ब्रीफिंग झालेलं नाहीये ना, किंवा असं तर अजित पवारांना म्हणायचं नाहीये ना। आणि अजित पवार कोणतं नाक वर करून आमच्या बीड जिल्ह्यातल्या गुंडपुंडांबद्दल बोलतात हो? त्यांच्या पुणे जिल्ह्याची जर का इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र सगळा काढायचं म्हणलं ना तर अजित पवारांना एका घरामागे एक माणूस वर मोका लावावा लागल अशी परिस्थिती आहे। पुणे जिल्हा काय खूप सुजलाम सुफलाम आणि शांत आणि कायदा सुव्यवस्था पाळणार आहे काय? अगदी छोटं उदाहरण द्यायचं म्हणलं ना अजितदादा तुम्हाला, तर जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या काळामध्ये फक्त पुणे शहरामध्ये 30 पेक्षा अधिक मर्डर झालेले आहेत। शरद मोहोळचा मर्डर देखील या दरम्यानचाच आहे। शरद मोहोळ कोण आहे माहिती आहे ना अजित पवार? तुम्ही कसं विसरताल त्याला? गजानन मारणे हा कुख्यात गुंड, हा अख्खा महाराष्ट्र ओळखतो, देशामध्ये त्याचं नेटवर्क आहे। त्याच्या स्वागतासाठी किंवा त्याचं स्वागत स्वीकारण्यासाठी आपले चिरंजीव गेले होते, हे विसरलात का अजितदादा तुम्ही? आणि तुम्ही आमच्या जिल्ह्यात येऊन आमच्या जिल्हा कसा वाईट आहे आणि आमचा जिल्हा कसा सरळ करण्यासाठी, कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करणार हे सांगू लागलात। एवढा वाईट नाही आमचा जिल्हा। दासोपंत याच जिल्ह्यातले आहेत, हे लक्षात घ्या। अनेक ज्येष्ठ रंगकर्मी, मकरंद अनासपुरे असेल किंवा वामन केंद्रेंसारखे लोक असतील, यांच्यासारखे लोक सुद्धा याच जिल्ह्यातले आहेत। या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलेलं आहे, बबनराव ढाकणेंनी केलेलं आहे, केशरबाई काकू क्षीरसागर यांनी केलेलं आहे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारखे राजकारणात दिल्लीपर्यंत धडक मारणारे लोक सुद्धा याच जिल्ह्यातले आहेत। पण अजित पवारांसारख्यांनी यायचं आणि आम्हाला शहाणपणा शिकून जायचं। गजानन मारणे, बाबा बोडके, शरद मोहोळ, संदीप मोहोळ, निलेश घायवळ, ही 4-5 उदाहरणं देतो तुम्हाला अजितदादा। यांच्यापेक्षाही अनेक लोक आहेत। म्हणजे पुणे 2000 सालापर्यंत शिक्षणाची पंढरी होतं। शिक्षण हे पुण्यात सगळ्यात दर्जेदार मिळतं असं म्हटलं जायचं। पुण्याचं नाव देशभरात नव्हे विदेशात सुद्धा घेतलं जायचं। विदेशातून त्या ठिकाणी विद्यार्थी शिकायला यायचे, पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं। पण 2000 साली या ठिकाणी IT पार्क सुरू झालं आणि पुण्याचा विकासाला खोडा बसला म्हणा, किंवा पुण्याचं सांस्कृतिक चित्र बदललं आणि पुणे हे गुंडपुंडांचं, भाई लोकांचं, गुंठा मंत्र्यांचं राज्य झालं असं चित्र निर्माण झालं। मोहोळ गँग जी होती ना, ती मोहोळ गँगमुळं मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट हिट झाला। असा एखादाही चित्रपट अजूनही बीड जिल्ह्यावर निघालेला नाही, हे लक्षात घ्यावं अजित पवारांनी। निश्चितपणे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आलेलं आहे, ते अनावधानानं आलेलं आहे।
एखाद्या घटनेमुळे जर का त्यांच्याकडे पालकमंत्री पद आलं असेल तर त्यांनी जिल्हा सुधारावा, जिल्ह्याचा विकास करावा. पण म्हणून आमचा बीड जिल्हा पूर्णच बदनाम आहे अशा पद्धतीने जर का अजित पवार डोक्यामध्ये प्रिज्युडाइज माइंडनी जर का काम करणार असतील ना, तर त्यांना चांगलं काम दिसणारच नाही. या जिल्ह्यानं अनेक चांगले प्रकल्प उभा केलेले आहेत. या जिल्ह्यानं अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. तंटामुक्तीमध्ये देखील हा जिल्हा सगळ्यात आघाडीवर होता. या जिल्ह्यातून तयार होणारी वीज ही महाराष्ट्रामध्ये पुरवली जाते, हे देखील विसरता कामा नये. या जिल्ह्यात मयूर अभयारण्य आहे, सौताड्यासारखं पर्यटन क्षेत्र आहे. या जिल्ह्यातील कपिलधारचं जे मन्मथ स्वामी मंदिर आहे किंवा परळीचं जे वैद्यनाथ मंदिर आहे, तिथं लाखो भाविक दरवर्षी यात्रेनिमित्त येतात. याचा कदाचित माहिती अजित पवारांना नसेल तर त्यांनी घ्यावी. आणि त्यांना जर का गुंडपुंडांचाच बंदोबस्त करायचा आहे आणि मकोकाच लावायचा आहे ना, तर जरा पुणे जिल्ह्यातील सगळे जे गुंड आहेत ना, त्यांची यादी सीपींकडून किंवा गृहमंत्र्यांकडून घ्यावी. अमितेश कुमार नावाचे एक सीपी गतवर्षी जेव्हा पुण्यामध्ये जॉईन झाले ना, त्यांनी फक्त पुणे शहरामध्ये दहशत माजवणाऱ्या 267 गुंडांना सीपी ऑफिसमध्ये बोलवलं होतं. या गुंडांना ज्यावेळेस हे सीपी दरडावणीच्या भाषेत समजूत सांगत होते ना, तेव्हा पुण्याच्या सीपी ऑफिसमध्ये जागा कमी पडली. एवढे गुंड या राजकीय मंडळींनी, दादांच्या खालच्या सगळ्या नेटवर्कनं किंवा इतरही पक्षाच्या लोकांनी सांभाळलेले आहेत. आणि दादा आमच्या जिल्ह्यात येऊन काय सांगणार की गुंडगिरी खपून घेणार? घेऊच नका, आमचं गुंडांना समर्थन असणारच नाही. जे खून, दरोडे, खंडणी, वाळू, गुटखा, मटका असले धंदे करतात ना, त्यांना कोणाचंच समर्थन असणार नाही. सर्वसामान्य बीडकर त्यांच्या कधीच पाठीशी असणार नाही. पण म्हणून गावाबरोबर किडेकार रगडता, सगळं बीडच बदनाम का करता, याचा विचार अजित पवारांनीही करायला हवा. अजित पवार आले, बोलून गेले, त्यांना काय वाटलं? याबद्दल आम्हाला काही वाटणार नाही. आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी ही आता थांबली पाहिजे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आमचा बीड जिल्हा हा रेशीम उत्पादनामध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्रात. आमचा बीड जिल्हा हा कापूस उत्पादनामध्ये बीड जिल्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात 1 नंबरला आहे. पूर्वी म्हैसाहून कॉटनचा भाव निघायचा, आज बीड जिल्ह्यातून निघतो. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. सोयाबीन देखील इथं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. सगळ्यात महत्त्वाचं की आमचा बीड जिल्हा हा संपूर्ण राज्यालाच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात ऊस तोडणी कामगार पुरवतो. मग हे चांगली गोष्टी नाही आहेत का? या गोष्टींचा उहापोह कधीतरी अजित पवार करणार आहेत का नाही? अहो, कोयता गँग, अलीकडच्या काळात असलेली कोयता गँग, महाराष्ट्रात ज्या कोयता गँगची दहशत निर्माण झाली ना, ती सुद्धा पुण्यातलीच आहे. तिलाही राजाश्रय आहे. शरद मोहोळचा दिवसाढवळ्या खून झाला, हे कुणामुळे झालं? यांना राजाश्रय असल्याशिवाय हे गुंडपुंड पोचले जातात का? अजितदादा जरा आपल्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची किंवा तुमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची यादी काढा, सीसीटीव्ही फुटेज कधीतरी तपासा. त्यांच्यावर सुद्धा अनेक गुन्हे, 4 पेक्षा अधिक गुन्हे आहेत. त्यामुळं मोक्का जर का लावायचं म्हणलं ना, तर अजितदादा तुमच्या पाठीमागं गाडी घेऊन फिरणारे कार्यकर्ते सुद्धा मोक्यामध्ये जातील. याचा विचार करा. निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला सुधारायची, तुम्ही निश्चितपणे सुधारा. पण सर्वेशाम बीडच, सगळे बीडकरच नालायक आहेत असं म्हणून किंवा असं डोक्यात ठेवून काम करू नका. पालकमंत्री म्हणून आम्ही तुमचं स्वागत केलंय. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं बीडकर निश्चितपणे स्वागत करतील. आम्हाला बारामती करायची का काय करायचं ते तुम्ही ठरवा. पण हे करताना बीडचे राजकीय मंडळी असतील, बीडचं राजकीय नेते असतील, यांच्या नावानं दूषणं देत विनाकारण विषय दुसरीकडे डायव्हर्ट करण्याची गरज नाही. जर का तुम्हाला खरोखरच बीडचा जर का विकास करायचा असेल ना, तर बीडमधील ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा. बीडच्या रेल्वेसाठी प्रयत्न करा, बीडमध्ये विमानतळ येण्यासाठी प्रयत्न करा, बीडचं दळणवळण कसं होईल, बीडची MIDC ही 5 स्टार MIDC कशी होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर का उपमुख्यमंत्री आहात आणि तुमचा जर का एवढा होल्ड आहे ना दादा या राज्याच्या सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये, तर 10-5 महिंद्रासारखे, टाटासारखे किंवा इतर अदानी अंबानी सारखे प्रोजेक्ट हे बीडमध्ये आणा आणि बीडच्या तरुणांच्या हाताला काम द्या. तरच बीडचा जो भरकटलेला तरुण आहे ना 2-5%, जो तुमच्या म्हणण्याप्रमाणे कमरेला पिस्तूल लावून आणि हातात पिस्तूल लावून रील्स तयार करतो, तो योग्य ट्रॅकवर येईल. आणि त्याच्या हाताला जर का काम मिळालं ना,
तर तो राजकीय मंडळींच्या पाठीमागं फिरून खंडणी वसुली, गुटखा तस्करी, वाळू तस्करी, मटक्याचे धंदे करणार नाही. त्यामुळं बीड जिल्ह्यातील गुंडगिरी जर का संपवायची असेल ना, कायदा सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर या जिल्ह्यातील तरुणाच्या हाताला काम द्या आणि या जिल्ह्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या गोष्टी सुद्धा कधीतरी उल्लेख करा. अजित पवार आले आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांनी धमकीवाचं भाषण केलं आणि निघून गेले. पण अजितदादांनी हे करताना बीड जिल्ह्यातील चांगल्या गोष्टी आहेत त्याचा जर का उल्लेख केला असता तर आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटला असता. पण ते करायला विसरले असावे. इथून पुढे तरी त्यांनी बीड जिल्ह्याविषयी बोलताना बीड जिल्ह्यातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या सुद्धा उल्लेख कराव्यात आणि त्याचा संदेश हा संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल याची व्यवस्था करावी. आणि आणखी एक, इथून पुढं पुणे जे क्राईम कॅपिटल बनलेलं आहे ना, ते क्राईम कॅपिटल कमी करण्यासाठी, पुण्यातील गुंडगिरीचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न करता आले ना दादा, तर फार बरं होईल. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण पुण्याचे पालकमंत्री असून सुद्धा गुंडगिरी आपल्या नावावर पोचली गेली की काय अशी आता तमाम बीडकरांना शंका येऊ लागली. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.